कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जवलत साखर कारखाना ऐन गाळप हंगामात बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेत। या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थिती संदर्भात गंभीर दखल घेण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिलं की जवलत साखर कारखाना बंद होऊ देणार नाही, तसेच कारखाना सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान आमदार पाटील म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेने जर सकारात्मक निर्णय घेतला तर कारखाना कर्जमुक्त होऊन पुन्हा कार्यान्वित होऊ शकतो। मी खात्री देतो की जवलत साखर कारखाना पुन्हा सुरू होईल आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप होईल। शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे। मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शिवाजी कारखाना बंद करून चालणार नाही। शेतकरी आता प्रचंड दबावाखाली आहेत आणि ऊस पिकात उभे आहेत। हा कारखाना बंद होऊ मी देणार नाही असा साहेबांचा शब्द होता आणि त्यांचं आश्वासन सांगितलं। साहेबांना वस्तुस्थिती सांगितली काय कशी काय, तर त्यांनी सांगितलं की जे कोण काय अडचण असेल तर नेत्यांची नावं दिली ते त्यांची फोनवरती बोलतील आणि मग वस्तू झाल्यानंतर मी सांगितलं की गोपाळराव पाटील साहेबांनी ॲग्रीमेंट करून 39 वर्षाचा जो कारखाना दिला आहे तो बेकायदेशीर असतो, करार होऊच शकत नाही 39 वर्षाचा, ते साहेबांनी पण मान्य केलं आणि त्याबद्दल मी पत्र दिलं। केंद्रीय मंत्री महोदयांशी पण बोलणं झालं आणि त्यानंतर दुसरं जे माजी आमदार आयेश पाटील NCPचे आहेत, त्यांची KDCला सत्ता आहे, ते डायरेक्टर आहेत आणि KDCने लोन दिलं, तर त्यांचं म्हणणं हे नाटक का, लोकांसमोर नाटक काय आहे। उद्या KDCने जर NCDचं कर्ज ते KDC भरणं योग्य आहे, कामगारांची देणी आहेत करारमध्ये केले ते देणं योग्य आहे, ते दिलेलं नाही, तर मग सर्व लोकांना ॲग्रीमेंट येणेच केले, सत्ता यांचीच आहे की KDCला देणेकर हेच बनतात, मग कामगार बांधवांना आपण त्रास का देतो आणि मग त्या चालकाला पण काय त्रास होतो हे वस्तुस्थिती आपल्याला सर्व सांगितलं आणि त्यानंतर वस्तुस्थिती कळल्यानंतर साहेबांनी एकदम क्विक ॲक्शन घेतली आणि उद्या मतदारसंघात गेल्यानंतर काय गोष्टी मला संध्याकाळी घडतील। चालू होईल कारखाना परत, विश्वास कारखाना 100% चालू केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण आमचा शेतकरी बांधव असं तिसऱ्यांदा घडलं। ह्यापूर्वी 2 वेळा कारखाना बंद होता आणि तो प्रामाणिकपणे चालू केला, तिसऱ्यांदा घडत असताना मी साहेबांना सांगितलं की आपण तिसऱ्यांदा मला मदत करा साहेब, कारण याच्यामध्ये खूप राजकीय नाटकं आहेत, तर त्यामुळे वेगळं वळण लागेल आणि आपण सर्व शेतकरी बांधव सर्व पक्ष असतील आणि शेतकरी बांधवांना कुठल्या पक्षाचे मतलब नाही, तिन्ही राबून जो पीक उभे केले त्यांना न्याय देणे गरजेचं आहे आणि आता ते जर बंद पडला तर पुन्हा मस्तेरी काम नाही करणार म्हणून सांगितल्यानंतर साहेबांनी पूर्ण जे सहकार्याची भूमिकेत राहिले त्यांनी मला सर्व मार्गदर्शन केले। त्यामुळे कारखाना 100% या 200 चालू करायचाच आहे।